शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास नमो शेतकरी योजना अखेर महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। होय, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा। सध्या स्थितीला शेतकरी खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार, आज येणार की उद्या येणार असं त्यांना वाटत होतं। मात्र अखेर आता खूप दिवसानंतर घोषणा झाली असून आता डायरेक्ट बऱ्याच मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत। आता शेतकऱ्यांची काय मागणी होती? आम्हाला नमो शेतकरीचे 2000 रुपये तर द्यायला पाहिजेच, मात्र आम्हाला काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा देखील नमोचा हप्ता द्या अशी मागणी होती। ही पण सरकार आता मान्य करत आहे आणि पीक विम्याचे 17000 रुपये द्या अशी एक मागणी आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबत अनुदानाचे आणि नुकसान भरपाईचे देखील पैसे आम्हाला द्या आणि आमच्या खात्यावरती सरसकट पैसे जमा करा अशी एक मागणी शेतकऱ्यांची होती। तर या सर्व मागण्या सरकारने मान्य केलेल्या असून हे पैसे आता 12 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर चला आता सर्वात आधी हे सर्व पैसे कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होतील सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला अशाच अपडेट रोजची रोज या चॅनल वरती बघायला मिळतील। तर चला सर्व काय अपडेट पाहूयात। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची दिलासा देणारी मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे। यामुळे सर्व शेतकरी खुश झालेले आहेत। इथे स्पष्टपणे बघू शकता सरकारचं स्पष्टपणे सांगणं आहे की आता सर्वांच्या खात्यावरती नमो शेतकरीचे 2000 रुपये जमा होणार या ठिकाणी सांगितलं आहे। मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे होणार आहेत आता जमा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। बघा काय निर्णय घेतलेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आणि कधी मिळणार सर्व अपडेट या ठिकाणी आता सविस्तरपणे आपल्याला बघायला मिळत आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। जे कोणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर त्यांच्या जिल्ह्याची बातमी बघायला मिळेल। त्यांच्या जिल्ह्यात नेमके नमो शेतकरीचे पैसे आज येतील, उद्या येतील की नेमके किती वाजून किती मिनिटाला किती तारखेला येतील ते देखील बघायला मिळेल। त्यासाठी आता तुम्हाला फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तरी ते बघा पुढे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यायला यावेळेस थोडा उशीर झाला, पण शेतकरी मित्रांनो काळजी करू नका। सरकारचं म्हणणं आहे की आता जरी उशीर झाला असला तरी एकदम फास्ट मध्ये एकदम आम्ही हप्ता आता टाकण्यास सुरुवात करत आहोत, कारण की सरकार आता यावेळेस डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार आहे आणि डीबीटीचं काम करण्यासाठी सरकारला थोडा वेळ लागला। पण डीबीटी अशी प्रक्रिया आहे की एक मशीन असते, तिथून जर क्लिक केलं म्हणजे रिमोटहून बटन जर दाबलं तर इकडे 15 ते 20 मिनिटांमध्ये पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात। म्हणजे याआधी कसं व्हायचं, नमो शेतकरी योजनेचे पैसे टाकल्यानंतर 2-3 दिवस लागायचे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी, मात्र आता तसं होणार नाही। आता कोणत्या क्षणी ते बटन दाबणार असून डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जमा होणार आहे। तर चला अधिवेशनामध्ये सध्या काय घोषणा झाली, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्री काय म्हणत आहेत ते काय बोलत आहेत ते देखील आता तुम्हाला दाखवतो आणि सांगतो नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे आणि पीक विम्याचे देखील पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेसोबत 10000 रुपयांचं अनुदान देखील शेतकऱ्यांना सरकार देणार आहे। मग ते अनुदान 12 जिल्ह्यात जमा होणार आहे। जर त्या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला ते अनुदानाचे 10000 रुपये येतील आणि 10000 रुपये जर अनुदानाचे आले तर इतर शेतकऱ्यांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा पण हप्ता येऊन जाईल। मात्र या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच हे पैसे तुम्हाला सर्वात आधी भेटणार आहेत। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, कोणते 12 जिल्हे आहेत आता त्यांची यादी तुम्हाला दाखवतो। तर बघा या ठिकाणी प्रामुख्याने जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी सर्व काय सरकारने जाहीर केलेला आहे आणि ते सांगितलं आहे की डायरेक्ट मोठी घोषणा आम्ही केलेली आहे। आता हप्ता सरकार मंजूर करत आहे। आता सध्या स्थितीला हप्ता मंजूर करत असल्याने शेतकरी खुश झालेत, कारण मागच्या काही दिवसापूर्वीच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये भेटले, त्यातच सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत मिळत आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ही 2 कामे करावी लागणार आहेत। सरकारने योजनेत बदल केलेले असून प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे लवकर करून घ्यावी। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर यावेळेस नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत। नवीन नियम सरकारने लावलेला आहे। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। तुम्हाला ती कुठेच बघायला मिळणार नाही, त्यासाठी फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण ही 2 कामे जर केली नाहीत
तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत, रक्कम तुमच्या खात्यावरती येणार नाही असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे। मग जी 2 कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती आता तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता हे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला नमो शेतकरी योजना आणि अनुदानाचे 10,000 रुपये सरकार जे देत आहे हे सर्वात आधी या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं असेल तर कोणत्या क्षणी आज किंवा उद्या तुम्हाला हे पैसे 100% मिळतील। तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेला मेसेज पण दिसेल। आज देखील काही ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। तर चला, आज कोणत्या जिल्ह्यात मिळण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी यादी आलेली आहे कोणते जिल्ह्यात, आता त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघा, आता पहिला जिल्हा लातूर जिल्हा, लातूर जिल्ह्यात देखील अनुदानाची पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आणि लातूर जिल्ह्यात अनुदानाचे 10,000 रुपये आणि हे नमो शेतकरी योजनेचे पण आता लगेच 2,000 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये लातूर जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे। बघा, लातूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची नाही, तुमच्या जिल्ह्यात देखील आता पूर्ण पैसे सोडण्यास सुरुवात होणार आहे। डायरेक्ट डीबीटीतून तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण बोलू शकतो, कारण तसा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्याचं नाव पण आपल्याला बघायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर काही तालुके पण आहेत की त्या तालुक्यामध्ये अनुदान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता कोणत्या क्षणी जमा होऊ शकतात। तर यामध्ये निलंगा तालुका, बघा निलंगा तालुक्यातील जर राहणारे शेतकरी कोणी असेल तर या तालुक्याचं पण नाव आलेलं आहे। 62 तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। बघा, आता 62 तालुक्यांच्या यादीत आपल्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते तुम्ही तपासा। यादी आलेली आहे, तुम्हाला मी यादी देखील दाखवत आहे आणि यादीत कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं पण वाचून दाखवत आहे। त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर चला, या ठिकाणी बघा, निलंगा तालुका झालं, त्यानंतर उदगीर तालुका, उदगीर तालुक्यात देखील अनुदान आणि हे नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। या ठिकाणी काय होणार आहे, आता 10,000 रुपयांचं जे अनुदान आहे हे पण सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे। डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे हे 10,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येईल। यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। हे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून येणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तसेच इकडे बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके देखील काही आपल्याला असे बघायला मिळत आहेत की त्या ठिकाणी पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून आता टाकण्यात येणार आहे। यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला मोठा सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो। तर बघा, पुढचा एक तालुका आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे इकडे बघा, लातूर जिल्ह्यातील जाहीर झालेला आहे। निलंगा एक झालं, याही ठिकाणी पूर्ण पैसे जमवणार आहेत। त्यानंतर उदगीर तालुका, याही ठिकाणी पूर्ण पैसे आता जमवणार आहेत। त्यानंतर अहमदपूर तालुका, अहमदपूर तालुक्यातील जर कुणी राहणारे असाल तर अहमदपूर तालुक्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये आता मंजूर होतात, जमा करण्यात येणार आहेत। या ठिकाणी डीबीटीतून पैसे येणार आहेत। जसं डीबीटी बटन दबाल या तालुक्यात सर्वांच्याच खात्यात मग 15 ते 20 मिनिटात पैसे जमा होतील। डीबीटी बटन दबण्याच्या आता स्थितीवरती सर्व काय अवलंबून आहे। जर 2 तासाने दबलं तर 2 तासानंतर पैसे येतील, ज्यावेळेस सरकारची घोषणा होईल आणि हे बटन दबल त्या ठिकाणी लगेच नमोचे 2,000 रुपये आता पूर्ण जमा होणार आहेत। तालुक्यांच्या यादीत अहमदपूर तालुक्याचं नाव देखील सरकारने आता जाहीर केलेलं आहे। तर चला, पैसे अजून नेमक्या कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी नमो शेतकरी आणि अनुदानाची वाटपाला सुरुवात होत आहेत, पुढच्या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या पण याद्या बघूयात। त्यापूर्वी अजून महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती पण तुम्हाला लगेच दाखवतो। तर बघा, आता वेळ आणि किती वाजून किती मिनिटाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो याबाबतची सर्व माहिती आलेली आहे। आता ती टायमिंग तुम्हाला मी ॲक्युरेटपणे या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। ती माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात लगेच बघायला मिळेल। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व माहिती आता मिळून जाणार आहे। तर इकडे बघा, सरकारने सांगितलं आहे की एकदा पैसे वाटप सुरू झाले की तिकडून डीबीटीचे बटन दाबले की लगेच 15 ते 20 मिनिटात सर्व शेतकऱ्यांना हे पैसे भेटून जाणार आहेत। आणि सरकारने सांगितले की तिकडून पैसे पाठवले की 2 आणि 3 दिवस जे आधी वाटपाला लागत होते ते आता लागणार नाही। ज्या वेळेला पैसे पाठवले त्याच टायमिंग मध्ये 15 ते 20 मिनिटात पैसे भेटून जातील असं सरकारचं म्हणणं बघायला मिळत आहे। म्हणजे 15 किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटांमध्ये हे पैसे येऊन जाणार आहेत। कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यामुळे आता प्रत्येक शेतकरी खुश होणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला मोठा नक्कीच दिलासा मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता एका क्लिक मध्ये सर्वांना पैसे भेटणार आहेत। तिकडून जर एकदा रिमोटचं बटन दाबलं की
त्या ठिकाणाहून 15 ते 20 मिनिटात पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी हे 2000 रुपये येऊन जातील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली आहे। व काय सांगितलंय तर बघा, त्यांच्याकडून सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की एका क्लिकमध्ये सर्वांना पैसे आता भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आता काळजी करू नका, अधिवेशन सुरू आहे, कोट्यावधी रुपये आता मंजूर केलेले असून हे पैसे शेतकऱ्यांसाठीच आहेत, हे शेतकऱ्यांनाच आम्ही देणार आहोत असं सांगितलं आहे। सरकार म्हणत आहे की आता हे सर्व पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत। कोणते शेतकरी आता नाराज राहणार नाहीत आणि आम्ही कोणत्या शेतकऱ्यांना नाराज करणार नाहीत, कारण की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देताच लगेच पीक विम्याचे पण 17000 रुपये डायरेक्ट आम्ही देणार आहोत आणि अनुदानाचे पण 10000 रुपये ते पण सर्वांना भेटणार आहेत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटत असतील तर 100% तुम्हाला आता पीक विमा अनुदान आणि नुकसान भरपाईचे पैसे सरकारच्या माध्यमातून 100% भेटणार आहेत। पण हे पैसे 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमवणार आहेत। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मग सर्वात आधी अनुदानाचे, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीक विमा, नुकसान भरपाई हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता नेमके नमो शेतकरी योजनेचे पैसे किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहेत ती टायमिंग तुम्हाला आता दाखवत आहे, त्यासाठी लक्ष देऊन बघा आणि त्यातली त्यात कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती पण माहिती सांगतो। कारण सरकारने सांगितलेली जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। आता नवीन नियम सरकारने काढल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना ही 2 कामे करावीच लागतील, तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील। तर चला आता कोणती कामे करायची ती पण माहिती आपण पाहूयात। मात्र त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला 1 मिनिटामध्ये वाचून दाखवतो। बघा, या ठिकाणी आता लिस्ट आलेली आहे। पुढचा जिल्हा एक बघायला मिळत आहे, तो देखील नागपूर जिल्हा आहे। नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमवणार आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व 2000 रुपयांची रक्कम येणारच आहे। नमोचे हे 2000 रुपये आता पूर्ण शेतकऱ्यांना मिळतील आणि पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे हे सर्व पैसे वाटपासाठी सरकारने आता मंजुरी दिलेली आहे। अधिवेशनातून डायरेक्ट कोट्यावधी रुपये जाहीर केलेले आहेत। अजित पवार यांनी त्या मागण्या देखील मान्य केल्याने सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे, कारण की हे पैसे छोटी मोठी रक्कम नसून हजारो कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले आहेत। आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हजारो कोटी रुपये आता जमवणार आहेत असं त्यांनी सांगितलंय। म्हणजे नमोचे तर 2000 येतील, मात्र पीक विम्याचे 17000, कुणाला 15000, कुणाला 18000, नुकसान भरपाईचे 20000, 15000, अनुदानाचे 10000 रुपये असे हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्ण जमा होऊन जाणार आहेत। त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच एक चांगला दिलासा या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांना आता मिळू शकतो। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्यांची पण यादी तुम्हाला दाखवतो। तर पुढचा जिल्हा सांगली जिल्हा। बघा, आता सांगली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। या ठिकाणी नमो शेतकरीचे 2000 रुपये आता कोणत्या क्षणी येणारच आहेत। त्यातली त्यात जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान हे पण पैसे भेटून जातील। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना तर सर्वात आधी पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप करण्यात येणार आहेत, पूर्ण बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं राज्य सरकारचं सांगणं आहे, त्यामुळे काळजी करू नका। तर चला आता हे झालं, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटण्यासाठी 2 कामे करावी लागतील, केली नाही तर पैसे भेटणार नाहीत। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती आलेली असून एक ना एक बळीराजाला चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आता पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे फार्मर आयडी। बघा, फार्मर आयडी जर काढलेली नसेल तर फार्मर आयडी ही काढून घ्या। आता बऱ्याच जणांनी काढले आहे, त्यांना अडचण नाही, पण ज्यांनी काढले नसेल त्यांनी आता काढून घ्यायचे आहे। कोणत्या क्षणी नमोचे पैसे 2000 रुपये जमा होणार आहेत। जर फार्मर आयडी नसेल तर मग हे पैसे तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही काही केलं तरी हप्ता तुमच्या खात्यावरती येणार नाही असा नियम सरकारने लावलेला आहे। त्यानंतर इकडे बघा KYC। आता तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। जर ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। तिकडून जरी पैसे टाकले तरी इकडे तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही, तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो। त्यामुळे तात्काळ आता सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली नसेल तर करायची आहे, केलेली असेल तर अडचण नाही। त्यामुळे आता ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे सर्व पैसे जमा होऊन जातील आणि तुम्हाला एक नक्कीच मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून भेटू शकतो। त्यानंतर इकडे बघा, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा, मोबाईल नंबरशी लिंक करा। जर हे लिंक नसेल तर अडचण होऊ शकते, लिंक करून घ्यायचं आहे, मग कसलीच अडचण
ही तुम्हाला राहणार नसून सर्व पैसे तुम्हाला भेटतील। आणि नेमका हप्ता आता कधी भेटणार आहे तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता सध्या स्थितीला 22 डिसेंबर ते 26 डिसेंबरच्या आसपास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सूत्रांकडून एक शक्यता बघायला मिळत आहे। सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, सरकारने काय अधिकृत घोषणा केली त्याबाबतची आपण अपडेट देऊ। जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर इतर माहिती तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवरून नक्की घेऊन बघू शकता व सरकारच्या ऑफिशियल साईटवरती देखील तुम्हाला याबाबतची अजून माहिती नक्कीच बघायला मिळेल। तर भेटूयात शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।